नमस्कार, मी डॉक्टर गौरी वेंपळे. गौरी नॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. CNN अशी एक बातमी आली होती की इराण युद्ध थांबवायला तयार आहे, पण इराणची अट अशी आहे की हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जे काही तेलाचे टँकर्स बाहेर पडतात, ऑइल टँकर्स बाहेर पडतात, त्या सगळ्याचा व्यवहार चीनच्या युआन चलनामध्ये व्हायला हवा, तर इराण हे युद्ध थांबवेल. आता याच्यामध्ये ही खरी बातमी आहे की खोटी माहीत नाही, कळायला मार्ग नाही. खरंच इराणने असं म्हटलंय किंवा निगोशिएशन या मुद्द्यावर चालले आहेत की नाही हे कळायला मार्ग नाही. पण याच्या मागचा इराणचा हेतू काय आहे? कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं 1973ला पेट्रो डॉलर उदयाला आला आणि पेट्रो डॉलर उदयाला आल्यानंतर डॉलरची मागणी सतत वाढती राहिली, कारण तेलाचा व्यापार करण्यासाठी सगळ्याच देशांना डॉलरची गरज होती. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा डॉलर वगळून तेलाचा व्यापार केला गेला त्या वेळेस अमेरिकेचं लष्करी सामर्थ्य अमेरिकेच्या कामाला आलं आणि अमेरिकेने त्या देशांवर हल्ले केले. हे आधी दिसून आले. तर त्याचं उदाहरण म्हणजे लिबियामध्ये गद्दाफींची सत्ता असताना, लिबियाचे प्रमुख गद्दाफी असताना त्यांनी डॉलर वगळून तेलाचे व्यापार करण्यासाठी करार केले आफ्रिकन देशांबरोबर. त्यांचं स्वतःचं जे चलन होतं दिनार, या चलनामध्ये. आणि तेव्हा अमेरिकेने सांगितलं की गद्दाफीकडच्या देशामध्ये, लिबियामध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होतंय आणि असं म्हणून अमेरिकेने लिबियावर हल्ला केला. गद्दाफींना पकडण्यात आलं, अटक करण्यात आली. त्याचं खरं कारण हे होतं की तेलाचा व्यापार हा गद्दाफी यांनी त्यांच्या चलनामध्ये दिनारमध्ये करायचं ठरवलं आणि त्याच्याबरोबर आफ्रिकन देशांमध्ये बरोबर करार केला. दुसरं उदाहरण इराकचं सद्दाम हुसेन यांचं. हे सगळ्यांना माहिती आहे. सद्दाम हुसेन यांनी जेव्हा ठरवलं की डॉलर वगळून युरोमध्ये करार करायचे, तेलाचे व्यापार युरोमध्ये करायचा, तेव्हा अमेरिकेने इराकवरती हल्ला केला. असं सांगण्यात आलं की इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे. जो इराक एक साधी स्कूटर बनवू शकत नव्हता, त्या इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे, असं अमेरिकेने सांगितलं आणि इराकवरती हल्ला केला. म्हणजे जेव्हा जेव्हा तेलाचा व्यापार डॉलर शिवाय दुसऱ्या चलनामध्ये करायचा कोणी प्रयत्न केला तर अमेरिकेने त्यांच्यावरती हल्ले केले. त्याचं कारण असं, जर तेलाचा व्यापार डॉलर वगळून दुसऱ्या चलनामध्ये झाला तर पेट्रो डॉलरला धोका आहे. आणि पेट्रो डॉलरला धोका आहे याचाच अर्थ अमेरिकेच्या आर्थिक महासत्ता होण्याला धोका आहे, आर्थिक महासत्ता असण्याला धोका आहे. अमेरिका ही जगामध्ये सुपर पॉवर आहे आणि ती आर्थिक महासत्ताही आहे. त्याचं कारण डॉलरचं असलेलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान. आणि डॉलरच्या त्या स्थानाला जर धक्का लागला तर तो अमेरिकेचं सुपर पॉवर म्हणून जे स्थान आहे संपूर्ण जागतिक राजकारणामध्ये, ते नाहीच होईल. आता सध्या असं झालंय की रशिया युक्रेन युद्धानंतर रशियावर आर्थिक निर्बंध लादले गेले, म्हणून रशियाबरोबर तेलाचे व्यापार करताना भारत हा रशियाबरोबर रुपयामध्ये तेलाचा व्यापार करतोय, चीन रशियाबरोबर युआनमध्ये करतोय, काही आफ्रिकन देश आहेत ते बहुतेक युआनमध्येच करतायत रशियाबरोबर व्यापार. तर डॉलर वगळून करार होत आहेत. पण हे का झालं तर रशियावर आर्थिक निर्बंध घातले गेले, रशियाला डॉलरच्या सिस्टममधून बाहेर केलं गेलं, म्हणून रशियाला आणि बाकीच्या देशांना अशा प्रकारे व्यापारी करार करावे लागले. इराणवरतीही काही वर्ष निर्बंध असल्यामुळे इराणचं तेल जे चीन विकत घेतोय तो युआन या चलनामध्ये आहे. म्हणजे डॉलरची संबंधित जे नेटवर्क आहे, जी सिस्टम चालते, जी पेमेंट सिस्टम चालते, त्याच्यामध्ये ते इराण वापरत नाही आहे, कारण त्या युआनमध्ये तेलाचा व्यापार करतात. इराणला हे माहिती आहे की पेट्रो डॉलर ही अमेरिकेची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, अमेरिकेची ताकद आहे पेट्रो डॉलर. आणि जर त्या पेट्रो डॉलरला धक्का बसला तर तो पर्यायीने अमेरिकेला आणि अमेरिकेच्या स्थानाला धक्का आहे. आणि म्हणून इराण म्हणतंय की तेलाचे जे हॉर्मुझमधून जे बाहेर पडणारं तेल आहे, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून, त्या तेलाचे व्यापार युआनमध्ये व्हावे आणि तर इराण युद्ध थांबवेल. इराणने आता केलं काय? इराणने आखाती देशांमध्ये असलेल्या फक्त अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले नाही केले, तर ऑइल रिफायनरीजवरती हल्ले केले. ऑइल रिफायनरीजवरती का हल्ले केले? कारण ऑइल रिफायनरी, तेल, तिथे असलेल्या पेट्रोलियम प्रोडक्ट्स या आखाती देशांमध्ये, त्याच्यावर त्यांची इकॉनॉमी अवलंबून आहे आणि त्याच्यामुळेच इतके वर्ष ते श्रीमंत झाले. आणि त्याचं कारण एक आहे की त्यांना हे डॉलर मिळत गेले, डॉलरची किंमत ही सतत चढती राहिली आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा हा आखाती देशांना झाला. ते आखाती देश या डॉलरवर अवलंबून राहून प्रचंड श्रीमंत झाले. त्याच्या बदल्यात त्यांना अमेरिकेने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला संरक्षण देतो, पण
आत्ता जे घडलेलं आहे, इराणने या आखाती देशांवर हल्ले केले तेव्हा अमेरिकेने त्यांना संरक्षण दिलेलं नाही. उलट अमेरिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना परत बोलवून घेतलं की तुम्ही परत या. तर आता इथे इराणला जाणवलेलं आहे की अमेरिका त्या आखाती देशांना संरक्षण देत नाहीये, त्यामुळे थेट ऑइल रिफायनरींवरती इराण हल्ले करत आहे. आणि त्याचबरोबर इराण सांगतंय की आता जे ह्याच्या पुढे जे हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून तेल बाहेर पडेल त्याचा व्यापार युआनमध्ये व्हावा, डॉलरमध्ये होऊ नये. हा अमेरिकेच्या डॉलरच्या मजबूतीला हा धक्का आहे. आणि हे आधी जेव्हा करायचा प्रयत्न झाला होता तेव्हा अमेरिकेने त्या देशांवरती लष्करी हल्ले केले आणि पुढे गद्दाफी आणि सद्दाम हुसेन यांना अटक केली. पुढे त्यांचं काय केलं ते अमेरिकेला माहिती, त्यांनी जगासमोर ते व्हिडिओ वगैरे पब्लिश केले. पण जेव्हा पेट्रो डॉलरला धक्का लागतो तेव्हा अमेरिका चौताळून उठते आणि असं काहीतरी करते. आता युद्ध चालूच आहे आणि हे युद्ध चालू असतानाच इराणने अमेरिकेला नाही सगळ्यांनाच सांगितलंय की जर तेलाचा व्यापार डॉलर वगळून केला तर आम्ही हॉर्मुझची समुद्रधुनी जी आहे ती मोकळी करतो. आता हॉर्मुझची समुद्रधुनीवरती इराणचं वर्चस्व आहे का? तसं नाही आहे. तर हॉर्मुझच्या समुद्रधुनीला धोका निर्माण झाल्यामुळे इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत ते इन्शुरन्स करत नाही म्हणून तिथून टँकर बाहेर पडत नाही, ही खरी गोष्ट आहे. कारण इराणने धमक्या दिलेल्या आहेत की तिथे असलेल्या ऑइल टँकर्सवरती आम्ही हल्ले करू. आणि आता इराण म्हणते की जर त्याचा व्यापार युआनमध्ये झाला तेलाचा व्यापार तर आम्ही ते हल्ले थांबवू. थोडक्यात अमेरिकेला धमकी आहे. तर बघूया पुढे काय होतंय. असं जर काही घडलं तर ही जागतिक अर्थकारणातली खूप मोठी घटना असेल. काही दिवसात कळेलच. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.